नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गायनॅक हेल्थचा, अर्थात स्त्री आरोग्याचा. सध्या दिवसेंदिवस स्त्री विशिष्ट रोगांचं किंवा तक्रारींचं प्रमाण वाढत चाललेलं दिसतं. PMS म्हणजे पिरियड्स येण्याआधी स्त्रियांना जाणवणारी लक्षणं असोत, पिरियड्सच्या दरम्यान डोकेदुखी, पोटदुखीसारखे त्रास असोत, PCOD असो, फायब्रॉइड्स असोत, इनफर्टिलिटी असो, अवघड मेनोपॉज असो किंवा हिस्टेरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून टाकण्याचं दिवसेंदिवस वाढत असलेलं प्रमाण असो, स्त्री आरोग्य म्हणजेच गायनॅक हेल्थ खालावत असल्याचंच पाहायला मिळते. स्त्री आरोग्य हा विषय इतका मोठा आहे की आयुर्वेदातही त्यासाठी कौमारभृत्य नावाची एक वेगळी शाखा सांगितलेली आढळते. काश्यप संहितेसारखा अतिशय प्राचीन ग्रंथ स्त्री आणि तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बालकाच्या वेलबिंगसाठी समर्पित केलेला आढळतो. पण मग तरीही स्त्री आरोग्य खालावत का चाललंय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, नाही का? पण आयुर्वेदातले छोटे नियम, साधे उपचार जर आपल्याला माहिती झाले आणि त्याप्रमाणे घरातल्या लहान मुलींपासून ते ज्येष्ठ आजीपर्यंत सगळ्यांनी त्याचं पालन केलं तर स्त्री आरोग्य पर्यायाने फ्युचर जनरेशनचं आरोग्य सुधारेल, हे अगदी नक्की. चला तर आज पाहूया स्त्री आरोग्याला पूरक असणारे 5 साधे नियम. 1. शिळं अन्न न खाणं. पनीर, चीज, दही यासारखे रसधातूमध्ये बिघाड उत्पन्न करणाऱ्या गोष्टी टाळणं किंवा कमीत कमी खाणं. 2. दिवसा झोपणं टाळणं. सकाळी किंवा संध्याकाळी किमान 20 मिनिटांसाठी चालायला जाणं. 10 ते 12 सूर्यनमस्कार करणं. 3. पिरियड्सच्या 4 दिवसात एक्झर्शन टाळणं, इमोशनल स्ट्रेस येणार नाही याकडे लक्ष ठेवणं. 4. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दिवसातून एकदा तरी 10 मिनिटांसाठी ज्योती ध्यान करणं. बरोबरीने श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांच्या आवाजातील सोमध्यानाचे मंत्र आणि ओंकार ऐकण्याचा अजून उत्तम परिणाम दिसून येतो. 5. निसर्गाने आखून दिलेल्या हॉर्मोनल सायकलला इंटरफेअर करणाऱ्या आर्टिफिशियल हॉर्मोन्सच्या गोळ्या घेणं शक्यतो टाळणं. मंडळी, हे 5 नियम जरी लक्षात ठेवले आणि रोजच्या जीवनामध्ये इन्क्लूड केले तरी स्त्री आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल, हे अगदी नक्की. स्त्री आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अशाच अजूनही अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.